नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की कुट्टी मशीन कसे जोडायचे आहे. आपले बरेच ग्राहक दूरवरून मशीन मागवतात आणि आपल्याला ते पॅकिंग करून पाठवावे लागते आणि त्यामुळे त्यांना जोडायला अडचण येते. त्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत, जेणेकरून ही व्हिडिओ बघून ते जोडू शकतील. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे असं पूर्ण साहित्य काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा जो बेस आहे तो लावायचा आहे. हा जो बेस आहे हा थोडा फ्लेक्झिबल असतो. जे फ्लेक्झिबल ठेवायचा असतो त्यासाठी आपल्याला हे जे नट बोल्ट आहे हे आधी थोडे सैल लावावे लागतात आणि नंतर मधल्या पट्ट्या लावल्यानंतर ते नट आपण टाईट करू शकतो. पूर्ण बेस जोडला गेल्यानंतर आपल्याला मशीन जे आपण उलटं ठेवलं होतं ते उभं करून द्यायचं आहे. आता ह्या ज्या मधल्या पट्ट्या आहेत या आपल्याला काळजीपूर्वक लावायच्या आहेत, जेणेकरून याच्यावर मोटर ठेवता येईल आणि ती मोटर खूप जड असते, त्याचं वजन या घेऊ शकतं. आधी जे आपण नट सैल लावले होते ते ह्याच पट्ट्या तिथं फिट बसण्यासाठी आपण सैल लावले होते. आता गिअर बसवणार आहोत, त्यासाठी गिअर कटची जी गार्ड आहे गिअर कटचं ते आपण काढून घेतलं आहे आणि आपण आता या जागेवर गिअर बसवणार आहोत. आता हे मित्रांनो, आता आपण कन्व्हेअर बेल्ट लावून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला जो आपला कडबा कुट्टी असेल तो व्यवस्थित टाकता येईल, जेणेकरून आपल्या हातांना इजा होणार.
क्लिप पण दिसते टाकलेली. मित्रांनो, पकड आणि स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण ही जी चेन आहे ही त्या गिअरला प्रॉपर बसवून घेतली, जेणेकरून आपला कन्व्हेयर बेल्ट आरामात फिरेल आणि आपल्या हाताला इजा नाही पोहोचणार. गिअर लावल्यानंतर आणि चेन लावल्यानंतर आपण ते गार्ड परत एकदा बसवून घेत आहोत. पुन्हा अजून खाली. आता आपण मोटर बसवणार आहोत, म्हणून ज्या साईडला मोटर बसवायचं आहे त्या साईडचं गार्ड आपण काढलं आहे. ती मोटर खूप जड असते, पण मोटरची माहिती त्यावर लिहिलेली बघू शकतोय. आपल्याला जो मोटरचा बेल्ट आहे तो नंतर लावावा लागतो. त्यासाठी आधी फक्त सैल ते लावायचे, टाईट नाही करायचे, जेणेकरून बेल्ट लावताना आपल्याला ती मोटर हलवता येईल. मित्रांनो, या बेल्टच्या सरळ रेषेत मोटर ठेवायची आहे. आणि त्यानंतर हे जे बेल्ट आहे हे अशा पद्धतीने मोटर सरकवून लावून घ्यायचे. बेल्ट लावताना आपल्या बोटांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण जर बोट अडकला तर इजा होऊ शकते. सावधगिरीने बेल्ट लावावा. अशा पद्धतीने आपण दोन्ही बेल्ट लावून दिले. आता आपण जेव्हा हे मशीन चालू केलं तेव्हा आम्हाला असं जाणवलं की जो कन्व्हेयर बेल्ट आहे तो उलटा फिरतोय. कधी कधी मोटर बॅकिंगमध्ये येते, त्यावेळी असं होऊ शकतं. हे पहा, हे मोटरची अशी वायर लावावी लागते. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा.